HT न्यूज इंडिया, सच के साथ। सालेकसा नगर पंचायत चुनाव स्ट्रांग रूम में रखी गई ईवीएम की सील टूटने से परिसर में मचा हड़कंप। गोंदिया जिले के सालेकसा तहसील में नगर पंचायत चुनाव को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है। मतदान के बाद तहसील कार्यालय के स्ट्रांग रूम में सुरक्षित रखी गई ईवीएम मशीन की सील टूटने की जानकारी सामने आते ही पूरे परिसर में हड़कंप मच गया है। घटना की जानकारी मिलते ही बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, कार्यकर्ता और उम्मीदवार मौके पर पहुंच गए। लोगों ने प्रशासन के खिलाफ नारेबाजी करते हुए कार्रवाई की मांग की और ईवीएम की सुरक्षा में चूक कैसे हुई, इसकी जानकारी जल्द सामने लाई जाएगी। घटनास्थल पर मौजूद स्थानीय लोगों का कहना है कि सील टूटने से मतदान प्रक्रिया की पारदर्शिता पर सवाल उठ रहे हैं, इसलिए पूर्ण जांच और जिम्मेदारी तय की जानी चाहिए। प्रतिनिधी गुलशन बनोटे, सालेकसा। काय आहे सालेकसातील सर्व समस्या जे आपण या ठिकाणी जमा झालेला आहोत? असं आहे की काल जे मतमोजणी निवडणूक झालेली आहे, मतदान झालेले आहे, याच्यामध्ये सर्व जे मतदान केंद्र होते त्याच्यामध्ये मतदान संपल्यानंतर 5:30 वाजेनंतर सर्व एजंट्स आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत सर्व मशीने सील्स करण्यात आली, ज्याच्यामध्ये सर्वांची स्वाक्षरी होती आणि ऑन ऑफ स्विच तेव्हा पण सुद्धा तपासणी करण्यात आली। पण आमच्या असा लक्षात आला, काही जणांनी आम्हाला सांगितले की स्ट्रांग रूम तहसील कार्यालय येथे आहे, त्याच्यामध्ये ठेवण्यापूर्वी सदर सर्व मशीन्सचे सील ओपन करण्यात आलेले आहे। कारण सांगितण्यात आले का की आम्हाला वरचा आदेश आहे, पण आम्ही तर जे वरचे आदेश बघितले तर तो आदेश स्ट्रांग रूमचा नव्हता, ते आदेश त्या मतदान केंद्राचा होता। आमची ह्याच्यावर तक्रार आहे की याच्यावर जे रिटर्निंग ऑफिसर्स आहे यांनी याच्यावर आपला खुलासा करावा। किती ईव्हीएम मशीन्स खोलण्यात आल्या असे काही? आमच्या माहितीप्रमाणे सर्व ईव्हीएम मशीन्सला असे सील्स ब्रेक करण्यात आलेले आहे। जर असे असल्यास तर स्ट्रांग रूम्सचे जे CCTV फुटेज आहे आणि या भागाचे सर्व CCTV फुटेज आहे आणि जे सर्व कर्मचारी होते जे पोलिंगमध्ये समाविष्ट होते ते सर्वांना यात बोलविण्यात आवे आणि त्यांचे पण सुद्धा जे बोलणे ते यांनी याच्यावर लक्ष ठेवावे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।